हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कर्मचारी आयोग MTS भरती 2025 मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTS ही भरती निघालेली आहे. शैक्षणिक योग्यता बघा 10वी पास व समकक्ष असणार आहे. आवेदन ऑनलाईन करायचं आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये आणि SC ST PWBD माजी सैनिक कोणतेही शुल्क आवश्यक नाही. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर बघा ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. बघा ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे. मी ऑफिशियल वेबसाईटची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार CBIC आणि CBN एक्झामिनेशन 2025. तर बघा डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 26 ते 24 असणार आहे. म्हणजे 26 जून ते 24 जुलैपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. लास्ट डेट आणि टाईम बघा 24 जुलै 2025 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन हे सबमिट करू शकतात. लास्ट डेट ऑफ मेकिंग ऑनलाईन फी पेमेंटसुद्धा सेम आहे. एक दिवस नंतरची आहे, 25 जुलै आहे, रात्री 11 वाजता. त्यानंतर डेट ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड नॉन ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस. तर 29 जुलै ते 31 जुलै असणार आहे पेमेंट आणि विंडो फॉर करेक्शन. त्यानंतर CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट कधी असणार आहे तर 20 सप्टेंबरपासनं ते 24 ऑक्टोबर ह्या दरम्यान कोणतीही डेट ते देऊ शकता तुम्हाला. टोल फ्री हेल्पलाईन नंबर टू बी कॉल्ड इन केस ऑफ एनी डिफिकल्टी इन फिलिंग अप ऑनलाईन ॲप्लिकेशन. जर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फिल करताना कोणतीही तक्रार असेल तर ती तक्रार किंवा तुमचं तक्रार निवारणसाठी ते नंबर दिला आहे 1800309303. The government strives to have workforce which reflects gender balance and women candidates are encouraged to apply. ठीक आहे, विमेन कॅन्डिडेटला एनकरेज करता येते अप्लाय करण्यासाठी. वेकन्सी टेंटेटिव्ह दिलेल्या आहेत. 1075 वेकन्सी असणार आहे. ठीक आहे, ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे, तिथे जायचं आहे. कॅन्डिडेट कॉर्नरवर क्लिक करायचं आहे, टेंटेटिव्ह वेकन्सीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲज्युएशन येथे दिलेलं आहे, बघू शकता, तुम्ही वाचू शकता. मल्टीटास्किंग टेक्निकल ऑफिसर फंक्शनल रिक्वायरमेंट आणि सुटेबल कॅटेगरी बेंचमार्क तिथे तुम्ही पाहू शकता. बेंचमार्क डिसेबिलिटी, ठीक आहे, फॉर MTS. ठीक आहे, मल्टीटास्किंग स्टाफसाठी काय असणार आहे ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा हवालदारसाठी सुद्धा इथे दिलेलं आहे बेंचमार्क डिसेबिलिटीज, फंक्शनल रिक्वायरमेंट्स दिलेले आहे, वाचू शकता तुम्ही. मी इम्पॉर्टंट गोष्टी वाचते आहे इथे. ठीक आहे, बाकी आपण वाचून घ्याल आपल्यासाठी ज्या ज्या इम्पॉर्टंट असणार आहे, अदरवाईज व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यानंतर मी सांगू इच्छिते की इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे. बघा SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षे, OBCसाठी 3 वर्षे, PWBD अनरिझर्व EWSसाठी 10 वर्षे, PWBD OBCसाठी 13 वर्षे, PWBD SC STसाठी 15 वर्षे, एक सर्व्हिसमॅन 3 वर्षे आणि डिफेन्स पर्सनलसाठी 3 वर्षे. त्यानंतर डिफेन्स पर्सनलमध्ये सुद्धा कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन असणार आहे. ठीक आहे, आपण वाचू शकतो ते. त्यानंतर डेट ऑफ बर्थ फिल्ड बाय द कॅन्डिडेट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, ही जी तुमची मॅट्रिक्युलेशन किंवा SSC सर्टिफिकेटवर जी असणार आहे तीच असली पाहिजे जी तुम्ही डेट ऑफ बर्थ नोंदवता आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरता वेळी. त्यानंतर आपण बघू शकतो इथे ॲप्लिकेशन फी ही 100 रुपये असणार आहे ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेट साठी, आणि रिझर्व कॅन्डिडेटसाठी फी नसणार आहे.
एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता तुम्ही. मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास असलं पाहिजे किंवा इक्विवॅलंट, आणि ते सुद्धा रेकग्नाइज्ड बोर्डमधनं 1/8/2025च्या आधी. ठीक आहे. त्यानंतर बघा डिप्लोमा, डिग्री, सर्टिफिकेट्स ओपन आणि डिस्टन्स लर्निंगमधनं जर तुम्ही घेतल्या असतील, ठीक आहे, तर त्यासुद्धा रेकग्नाइज्ड आहेत. ठीक आहे. रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं जर तुम्ही घेतल्या असतील डिस्टन्स लर्निंग, ठीक आहे, तर त्या अप्रूव्ड आहे. दे हॅव बीन अप्रूव्ड बाय डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो, म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल दिलेलं आहे. हाऊ टू अप्लाय, तर अप्लाय कसं करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर ॲनेक्शर 3 आणि 4 व्यवस्थित वाचायचं आहे आणि मगच फॉर्म भरायला घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भराल तेव्हा तुमचं जे ऑथेंटिकेशन आहे, म्हणजे ID कार्ड जसं आधार कार्ड तुम्हाला ऑथेंटिकेट करायचं आहे वेबसाईटवर. त्यानंतर OTR प्रोसेस करायची आहे आणि मग ऑथेंटिकेशन झाल्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर अपलोड करायची आहे. तिथे दिलेलं असेल त्या साईजचं. ठीक आहे. फोटो कसा काढायचा इथे दिलेला आहे. त्यानंतर फोटो कसा लागणार आहे, किती साईजचा लागणार आहे, 10x20 KB, किती सेंटीमीटरची त्याची लांबी रुंदी असली पाहिजे, आधार ऑथेंटिकेशन प्रोसेस काय असणार आहे. त्यानंतर आपण कोणते डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहे, फोटोज कोणते अपलोड करायचे आहे, ते सगळं दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फी जसं म्हटलं मी 100 रुपये असणार आहे. विमेन कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC and candidates belonging to SC, ST, person with benchmark disability, serviceman, ESM, eligibility for reservation are exempted from payment of fee. ठीक आहे. ऑनलाईन पेमेंट करायचं आहे भीम, UPI, नेट बँकिंग और बाय विजा यूजिंग विजा, मास्टरकार्ड, मास्टर, रुपे, डेबिट कार्ड. ठीक आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. तुम्ही बघू शकता इथे एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहे तिथे, तर ते सेंटर बघून तुम्ही तुमचं एक्झामिनेशन सेंटर हे भरू शकता तुमच्या जवळ, तुमच्या स्टेटमध्ये. ठीक आहे. त्यातनं तुम्ही एखादा डिस्ट्रिक्ट निवडू शकता. तर आपण इथे बघू शकतो की अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, गांधीनगर, हे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, जळगाव आणि पणजी हा वेस्टर्न रिजनमध्ये येतो. ठीक आहे. हे जे स्टेट्स आहे ते दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र. त्यानंतर इथे मुंबईमध्ये ऑफिस आहे कर्वे रोडला, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही भरू शकता फॉर्म. त्यानंतर आपण बघू शकतो जी CBT होणार आहे तिच्यात सब्जेक्ट कोणता, न्यूमरिकल अँड मॅथमॅटिकल एबिलिटी, नंबर ऑफ क्वेश्चन्स 20 असणार आहे, मॅक्सिमम 60 मार्क्स असणार आहे, टाईम ड्युरेशन 45 मिनिट्स. ठीक आहे. त्यानंतर स्क्राईब्स ज्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांना जास्त वेळ असणार आहे, 60 मिनिटांची वेळ असणार आहे. रिझनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंगसुद्धा सेम क्वेश्चन्स 20 आणि 60 मार्क्सचे. सेक्शन 2 जनरल अवेअरनेस 25 मार्क्स, 25 क्वेश्चन्स. इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 25 क्वेश्चन्स आणि 75 मार्क्स असणार आहे. ठीक आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.